Yes, with this background music, let's start this vlog. Welcome back to our channel. Hello, this is 1st May, biggest day of Jaskar. तो आता मी आहे गावात रत्नेश्वरीच्या देवळात. तर आता थोड्या वेळात तिथे आरती सुरू होणार आहे. आरती सुरू झाल्यावर एक लास्ट पालखी निघेल. हे जे 3 दिवस होते, या 3 दिवसात जे पालखीबाबत जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे की पालखी कशी असते, का असते, त्याच्या मागचे काही रिच्युअल्स असतात, का करतात, ह्याचं डिटेल एक्सप्लेनेशन घेण्यासाठी आपण एक हलकी मुलाखत घेतो आहे. जस्कार गावातल्या एका वरिष्ठ नागरिकाची मुलाखत घेतो आहे. नमस्कार मंडळी, आज रत्नेश्वरी देवीची जस्कार गावची ग्रामदेवता आणि आम्हा सर्वांचं श्रद्धास्थान हिचा यात्रा आणि पालखी महोत्सव सुरू झाला 1 मे आणि 2 मे रोजी. खरं तर ह्या 2 दिवसामध्ये केवळ उरण तालुक्यामध्येच नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ही यात्रा प्रसिद्ध आहे. आणि सर्वजण आपलं नवस फेडण्यासाठी, आपलं नवस बोलण्यासाठी या ठिकाणी येत असतात. मोठ्या उत्साहाने या यात्रेच्या उत्सवात सहभागी होतात आणि सर्वांना खऱ्या अर्थाने देवीचं दर्शन मिळून पवित्र वाटल्यासारखं वाटतं. आणि म्हणूनच या 2 दिवसामध्ये सर्वात मोठा उत्सव जो साजरा होतो, पहिल्या दिवशी खरी यात्रा असते. त्या दिवशी गावातील देवीच्या मंदिरातून म्हणजे गाभाऱ्यातून देवीचं अंग पालखीच्याद्वारे मोठ्या उत्साहाने नाचत गाजत देवीच्या देवळामध्ये आणलं जातं. त्यावेळीस लोकांचा उत्साह बघण्यासारखा असतो. लोकांचा एकच जल्लोष असतो, देवीच्या रंगामध्ये म्हणजे गुलालामध्ये रंगवून मला जीवन सुंदर बनवायचं आहे. आणि तो उत्साह घेऊन देवीला आम्ही मंदिरामध्ये आणतो. त्याच्यानंतर उत्सव सुरू होतो. उत्सव सुरू झाल्यानंतर दर्शनार्थींची रांग फार मोठी असते. लोक उन्हाळ्याची तमा न बाळगता रांगेमध्ये उभे असतात आणि दर्शन घेऊन पवित्र होत असतात. देवीचा आशीर्वाद मिळून जीवनामध्ये वेगळा आनंद मिळतो. त्याच्यानंतर दुपारी नवसाचं सुरू होतं. त्याच्या आधी ज्या मानाच्या काठ्या असतात, गावातील काही ठराविक घरांमध्ये या काठ्या सोबत घेऊन लोक देवाला भेटवण्यासाठी, देवीला भेटवण्यासाठी आणि मंदिराला भेटवण्यासाठी येतात. आणि तो उत्साह घेऊन प्रत्येकजण देवीचा आशीर्वाद घेऊन परत आपल्या घरी परत जातात. या काठ्या ज्या असतात, या काठ्यामध्ये देवीचं वेगळं अस्तित्व जाणवतं. आणि माझ्या घराचं संरक्षण ही काठी करत असते, म्हणून ही मानाची काठी मी देवाला भेटवते, देवीला भेटवतो, मंदिराला भेटवतो आणि घेऊन जातो. त्यानंतर ज्या लोकांनी नवस बोललेले असतात ते सर्वजण आपले नवस फेडण्यासाठी मंदिरामध्ये येतात. कोण तुला करत असतात, कोण लहान बाळाचे केस काढत असतात, कोण आपलं नवस फेडण्यासाठी फळांचं, नारळाचं सगळ्या गोष्टी घेऊन देवीला अर्पण करतात आणि आपलं नवस फेडण्याचा वेगळा आनंद व्यक्त करतात. अशा प्रकारे पहिल्या दर्शनाने लोक पवित्र होतात, आनंदी होतात. आणि मग महत्त्वाचा दिवस येतो पालखीचा, चैत्र वद्य नवमी. या नवमीच्या दिवशी देवीची पालखी असते. त्या दिवशी सकाळपासून मोठी रांग असतात देवीच्या दर्शनासाठी. आणि खऱ्या अर्थ देवीचं दर्शन घेताना प्रत्येकाला एक आनंद मिळत असतो. आज पालखी म्हटल्यानंतर लोकांचा उत्साह वेगळा असतो. देवळामध्ये पालखीचं दर्शन घेऊन प्रत्येकजण देवीचं दर्शन घेत असतो. आणि नंतर येताना सर्वांची जी क्रेज आहे आज की मला सेल्फी काढायची आहे. आणि यावर्षी रत्नेश्वरी मंदिरामध्ये 2 ठिकाणी सेल्फीचे पॉईंट काढलेले आहेत की ज्यांना देवीच्या सानिध्यामध्ये, देवीच्या सोबत एक वेगळी सेल्फी काढण्याचा आनंद कोणीही लुटू शकेल. आणि अशा प्रकारे एक वेगळा आनंद, सेल्फीचा आनंद मंदिरामध्ये साजरा करण्याला लोकांनी गर्दी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर रात्री 10 वाजता देवीची आरती होते.
मोठ्या संख्येने लोक आरतीला उभे असतात आणि आरती झाल्यानंतर लगेचच मग मोठी संख्या घेऊन लोक पालखी निघते. आईच्या जल्लोषामध्ये चांदीची पालखी मानानं फिरते दसकार गावामध्ये. अशा प्रकारे देवीचे पालखी घेऊन प्रत्येकजण आपला त्या पालखीचा खांदा लावण्यासाठी झटत असतो. त्या प्रत्येकाला असं वाटतं की कमीत कमी एकदा तरी माझा खांदा त्या पालखीला लागून माझं भाग्य उजळायला आले पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रत्येकजण खांदा लावून पालखी देवळामध्ये घेऊन जातो. देवळातून निघाल्यानंतर समोर नेटिव्ह बँड की जो 50 वर्षापासून देवीच्या पालखीसाठी येत असतो, नेटिव्ह बँड मुंबई, तो आजही तोच बँड देवीची पालखी काढतो. आणि त्याच्यासोबत असे 10-15 बँड समोर उभे असतात की जे स्वतःहून देवीचं नवस फेडण्यासाठी म्हणा, देवीला मला काहीतरी वाजवायचं आहे म्हणून म्हणा आलेले असतात. आणि त्याच्यानंतर पालखीला खाली उतरलो की समोरच असतात आमची महाभारत रामायणातली पात्र की आमची परंपरा लोकांना टिकावी, आम्हाला कळावं राम कोण होते, कृष्ण कोण होते, त्यासाठी ही सगळी सोंग आम्ही त्या ठिकाणी उभे करतो. आणि त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांसारखं एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी उभं आहे की त्या शिवाजी महाराजांकडे बघितल्यानं आपल्याला वाटतं की हे स्वराज्य व्हावं हीच माझी इच्छा. अशा प्रकारचं वेगळं चरित्र आणि पात्र या ठिकाणी उभे करून लोकांमध्ये एक नवीन इतिहास जागवला जातो. त्यानंतर एक फटाक्यांची आतषबाजी होत असते. प्रत्येकाच्या उत्कर्षाचा आकर्षणाचा एक बिंदू म्हणजेच आमची आतषबाजी. ही फटाकेबाजीसुद्धा प्रत्येकाला मंत्रमुक्त करते. असं वाटतं की फटाके संपेपर्यंत, आतषबाजी संपेपर्यंत तिथून हालूच नाही. आणि अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने पालखी निघालेली आहे, पलीकडे सोंग आहेत आणि आमची फटाक्याची आतषबाजी चालू आहे. आणि ह्या आतषबाजीतूनच खऱ्या अर्थाने लोक मनसोक्त आनंद घेतात. तर आपण हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करू आणि देवीचं दर्शन जे श्रद्धास्थान आहे ते आम्हाला पवित्र करो असं आपण देवीला म्हणूया. आणि धन्यवाद. रत्नेश्वरी देवी की जय. गावाचा फेमस कंटेंट क्रिएटर भाऊ आपला हे फेमस आहे, फेमस करा आज.